स्वागत आहे तुमचं परत एकदा डीपीटी मेडिकल कन्सल्टन्सी मध्ये। पहा, आज आम्ही तुमच्यासाठी एक अनाउन्समेंट करत आहोत। नीट यूजी 2026चा तुम्ही एक्झाम दिला असेल आणि तुम्ही महाराष्ट्र स्टेटमध्ये गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट मेडिकल कॉलेजमध्ये ऍडमिशन करायचा विचार करता एमबीबीएस कोर्ससाठी, तर आम्ही तुमच्यासाठी जे आहे ते एक सर्व जेवढे काही जेएमसी आहेत जवळपास 41 तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज बघायला भेटतील। त्याचबरोबर 23 जे आहेत ना ते आपले सेमी गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट कॉलेज आहे। तर या सर्व कॉलेजचं जे आहे ते काउन्सिलिंगचं बुकलेट बनवलं आहे। या बुकलेटमध्ये तुम्हाला काय काय बघायला भेटणार आहे त्याची आपण चर्चा करणार आहे आणि याची जी प्राइस आहे ती फक्त आम्ही 299 रुपये एवढी ठेवलेली आहे। सध्या आम्ही ओपन ईडब्ल्यूएस सीबीसी कॅटेगरीसाठी बनवलेला आहे। जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही हे जे पेमेंट आहे ते तुम्ही दिलेल्या यूपीआय नंबरवर करा आणि त्याच नंबरवर जे आहे ते तुम्ही व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट टाका। तुम्हाला 10 मिनिटांमध्ये जे आहे ते बुकलेटची पीडीएफ शेअर केली जाणार आहे। फक्त 299 रुपये जे आहे ते आम्ही फीस ठेवलेली आहे। ओपन ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी सध्या बुकलेट अवेलेबल आहे आणि येणाऱ्या 20 तारखेपर्यंत जे आहे ते बाकीच्या ज्या कॅटेगरी आहेत त्यांच्यासाठी पण ही पीडीएफ आम्ही डेफिनेटली अवेलेबल करू। पहा, या पीडीएफ मध्ये आपण काय काय इन्क्लूड केलं आहे। जसं बुकलेटमध्ये जर आपण बघितलं समजा तर सगळ्यात अगोदर जे काय काउन्सिलिंगचे रूल आहेत ना, रजिस्ट्रेशन फॉर्म भरण्यापासून ते आपला जो काय लास्ट राऊंड होणार आहे समजा, जो की आपल्याला कॉलेजला मेल करावा लागतो, तर त्या राऊंड पर्यंत काय नियम आहेत त्याची पूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी दिसेल। त्याचनंतर ऍडमिशन प्रोसेस कशी चालते, जसं एखाद्या कॉलेजमध्ये 100 जागा असतील तर 100 जागा कशा प्रकारे भरल्या जातात त्याची पूर्ण इन्फॉर्मेशन या ठिकाणी मेन्शन केलेली। नंतर जे काय कॉलेज आहे कॉलेजचा ऑफिशियल कॉन्टॅक्ट नंबर मेन्शन केलेला आहे। जर तुम्हाला सीट अलॉटमेंट झाला आणि तुम्हाला कॉलेजचा डीडी कसा काढायचा आहे हे कळत नाहीये किंवा मग तुम्हाला जर कॉलेज सोबत काय बोलायचे समजा ऍडमिशन करायच्या अगोदर मॅनेजमेंट कोट्याबद्दल असेल किंवा स्टेट कोट्याबद्दल असेल किंवा मग जी काय पीडीएफ मी तुमच्याबरोबर फीसची शेअर करणार आहे त्याच्या व्यतिरिक्त फीस कमी करून ऍडमिशन दिलं जातं का किंवा ऑफलाईन ऍडमिशन होतं का, हे जर डाऊट तुम्हाला कॉलेजच्या सोबत बोलून जर सॉल्व्ह करायचे असतील तर कॉलेजचा कॉन्टॅक्ट नंबर पण आम्ही या पीडीएफ मध्ये मेन्शन केलेला आहे। त्याचबरोबर तुम्हाला ऍडमिशनसाठी कोणत्या कॉलेजमध्ये कोणते डॉक्युमेंट लागतील आणि ती पीडीएफची साईज किती हवी, पेन ड्राईव्ह मध्ये डॉक्युमेंट कोणकोणते घेणे, कोणकोणते डॉक्युमेंट तुमच्याकडे झेरॉक्स असायला हवी त्याची सविस्तर माहिती आम्ही या पीडीएफ मध्ये ऍड केलेली। त्याचबरोबर सीट सुद्धा आम्ही या ठिकाणी ऍड केलेल्या आहेत। जसं की तुम्ही एखाद्या कॅटेगरीमध्ये येताय तर तुमच्या कॅटेगरीनुसार किती जागा आहे, मग प्रत्येक कॅटेगरी तुम्ही बघितलं असेल जसं ओपन कॅटेगरी असेल तुमची समजा, तर ओपन कॅटेगरीमधून 2 प्रकारच्या सीट, एक जनरल कोटा राहतो इथं की ओपन कॅटेगरीची मुलगी मुलगा ज्यांचा स्कोर जास्त असेल त्यांना अलॉटमेंट केलं जातं, आणि एक अजून कोटा राहतो ओपन कॅटेगरीमधून जो की वुमन कोटा राहतो। तो वुमन कोट्यामधून जे काही सीट आहे त्यांची पण इन्फॉर्मेशन आम्ही मेन्शन केली। तसंच हिल एरिया झालं किंवा डिफेन्स 1, डिफेन्स 2, डिफेन्स 3 च्या जागा आहे ना त्याची पण इन्फॉर्मेशन, ऑर्फन झालं, फिजिकल हँडिकॅप सगळीच तुम्हाला सीट मॅट्रिक्सची जी आहे ती डिटेल इन्फॉर्मेशन या कॅटेगरी बद्दल या ठिकाणी दिसून येईल। त्यानंतर लास्ट इयरचा जो कट ऑफ होता ना तो पण ऍड केलाय आणि आम्ही या ठिकाणी एक्सपेक्टेड कट ऑफ दिलाय तुम्हाला 2026 साठी। या पीडीएफ मध्ये जो आम्ही एसएमएल नंबर आणि ऑल इंडिया रँक मेन्शन केला ना तेवढा जर तुमचा एसएमएल नंबर आणि ऑल इंडिया रँक जर आला समजा नीट रिझल्ट मध्ये आणि काउन्सिलिंग मध्ये एसएमएल नंबर आला तर तुम्हाला 100% जे आहे ते कॅप राऊंड 1 किंवा कॅप राऊंड 2 मध्ये एमबीबीएसचं ज्या कॉलेज पुढे जेवढा एसएमएल नंबर जेवढा ऑल इंडिया रँक मेन्शन केलाय तेवढा जर तुमचा येत असेल तर तुम्हाला कॅप राऊंड 1 प्लस कॅप राऊंड 2 दोन्हीपैकी एका राऊंड मध्ये 100% तेच कॉलेज जे आहे ते अलॉटमेंट होऊन जाईल। त्यानंतर आम्ही कॉलेजचं फी स्ट्रक्चर दिलेलं आहे। कॉलेजच्या फी स्ट्रक्चर सोबतच तुम्हाला या ठिकाणी डीडी कोणत्या नावाने काढायचा आहे, त्याचबरोबर तुम्हाला किती डीडी बनवायचे, डिपॉझिट किती घेतलं जाणार आहे, डिपॉझिट तुम्हाला वन टाइम असते की लाईफ टाइम साठी असते हे पण मेन्शन केलेलं आहे। त्यानंतर हॉस्टेलचं फी स्ट्रक्चर पण मेन्शन केलेलं आहे। सगळ्या गव्हर्नमेंट कॉलेजचं ऍडमिशन ब्राउचर पण या ठिकाणी ऍड केलेलं आहे, त्याच्यामध्ये हॉस्टेलचं फी स्ट्रक्चर पण मेन्शन केलेलं आहे। त्याचबरोबर प्रायव्हेट कॉलेजमध्ये हॉस्टेलला डिपॉझिट किती घेतलं जातं, कॉलेजचं डिपॉझिट किती घेतलं जातं याची पण इन्फॉर्मेशन तुम्हाला बघायला भेटेल। डीडी कोणत्या नावाने काढायचा हे पण आम्ही या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे। नंतर काय एक सर्व्हिस बॉन्ड राहतो, बरेच गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेज जे आहेत ते सर्व्हिस बॉन्ड घेत आहे, काही घेत नाहीये। त्याचबरोबर सीट लिव्ह पेनल्टी जी आहे ना तर ती किती आहे, प्रायव्हेट कॉलेजसाठी किती, गव्हर्नमेंट कॉलेजसाठी किती, कट ऑफ डेटच्या नंतर किती पेनल्टी लागणार आहे, कट ऑफ डेटच्या अगोदर तुम्हाला किती पेनल्टी भरायची याची पण सविस्तर माहिती या पीडीएफ मध्ये आम्ही शेअर केलेली। नंतर ज्यावेळेस तुम्हाला सीट अलॉटमेंट होतं तुम्हाला कॉलेजमध्ये एक फॉर्म भरून द्यायचा असतो कन्फर्म ऍडमिशन करण्यासाठी, तर त्याचा फॉर्मॅट पण तुम्हाला पीडीएफ मध्ये बघायला भेटेल आणि प्रत्येक कॉलेजनुसार ज्या कॉलेजने त्यांचा जो फॉर्मॅट दिला ना तोच फॉर्मॅट आम्ही या फी स्ट्रक्चर मध्ये या पीडीएफ मध्ये या ठिकाणी अपडेट केलेला आहे। त्यानंतर मेडिकल फिटनेस तुम्हाला बनावं लागतं, तर प्रत्येक कॉलेजचे जे काय मेडिकल फिटनेसचा फॉर्मॅट आहे ना तो पण तुम्हाला दिसेल। जर तुमचा गॅप असेल तर गॅप ऍटिट्यूड तुम्हाला कोणत्या फॉर्मॅट मध्ये बनवणं हे पण तुम्हाला पीडीएफ मध्ये आहे। त्यानंतर जर समजा एखादा मुलगा ज्याला की कॅप राऊंड 1 ला एखादं कॉलेज भेटलं समजा एमबीबीएसचं सेमी गव्हर्नमेंटचं, तो त्या ठिकाणी जॉईन करतोय पण त्याच्यानंतर प्लॅन बदलतोय की नाही मला आता जे आहे ते ड्रॉप करणे आणि जीएमसी मधूनच ऍडमिशन करणं समजा आणि तो नीट डबल द्यायचा प्लॅन करतोय, तर त्या ठिकाणी तुम्हाला ऍडमिशन कॅन्सल फॉर्म कोणता आहे, कोणत्या कॉलेजमध्ये कोणत्या प्रकारचा ऍडमिशन फॉर्म आहे ना कॅन्सल करण्यासाठी समजा, तर त्याची पण पीडीएफ तुम्हाला ठिकाणी बघायला भेटेल। नंतर तुमचं ऍडमिशन कन्फर्म झाल्यापासून पुढे ज्यावेळेस कॉलेज चालू होतं तर तुम्हाला एक अँटी रॅगिंगचा फॉर्म भरावा लागतो, त्याची पण इन्फॉर्मेशन किंवा मग त्याचा पण जो काय फॉर्म आहे ना तो आम्ही या पीडीएफ मध्ये ऍड केलेला आहे। हॉस्टेलचा फॉर्म पण तुम्हाला बघायला भेटेल।
त्यानंतर जर समजा एखादं कॉलेज हिडन चार्जेस घेत असेल तर त्याची इन्फॉर्मेशन आम्ही या ठिकाणी ऍड केलेली आहे. नंतर ईडब्ल्यू सर्टिफिकेट तुम्हाला कोणत्या फॉर्मॅटमध्ये बनवणं आहे, फिजिकल हँडिकॅपचा फॉर्मॅट कोणता आहे, तुमचं कास्ट सर्टिफिकेट कोणत्या फॉर्मॅटमध्ये असायला हवं, त्याचबरोबर जे काय कॉलेज वाईज ब्राउचर जे अपडेट केलेले आहे ना कॉलेजने त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर, त्यामध्ये एस्टॅब्लिशमेंट इयर कोणतं आहे, कॉलेजची हिस्ट्री काय असणार आहे, कॉलेज किती दिवसापासून काम करत आहे याची पूर्ण माहिती या ठिकाणी तुम्हाला मिळून जाईल. आणि बाकीची काय इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आहे ती पण तुम्हाला पीडीएफ मध्ये 100% दिसून येणार आहे. आता मी तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू देतो की या पीडीएफ मध्ये मी नेमकी इन्फॉर्मेशन कशा प्रकारे ऍड केलेली तुम्ही या ठिकाणी थोडक्यात चेक करू शकता. पहा, जसं सुरुवातीला मी तुम्हाला या ठिकाणी ऍडमिशन प्रोसेस बद्दल थोडी इन्फॉर्मेशन दिलेली. तर ऍडमिशन प्रोसेस कशी चालते, जवळपास जेवढे काय गव्हर्नमेंट कॉलेज आहेत 41, त्याचबरोबर जे काय आपले बाकीचे प्रायव्हेट कॉलेज आहेत ना जवळपास 23, त्या सर्वांमध्ये जे आहे तुमची सेम जे आहे ती ऍडमिशन प्रक्रिया चालते. जसं तुम्ही आता गव्हर्नमेंट कॉलेजसाठी बघितलं किंवा प्रायव्हेट कॉलेजसाठी बघितलं तर ऍडमिशन तुमचं कोण कंडक्ट करतं, तर सीईटी सेल नावाची जी ऑफिशियल वेबसाईट आहे ना तिथून तुमची ऍडमिशन प्रोसेस होते. एक राहतो तुमचा स्टेट कोटा प्रायव्हेट कॉलेजमध्ये आणि एक राहतो तुमचा IQ NRI कोटा जो की मॅनेजमेंट कोटा आपण त्याला कन्सिडर करू शकतो. तर स्टेट कोट्यामधून तुम्हाला या ठिकाणी लो फीस असते, हाय कट ऑफ असतो आणि IQ NRI कोट्यामधून तुम्हाला कट ऑफ कमी जातो पण फीस खूप जास्त असते. त्याचबरोबर या ठिकाणी मेन्शन केलं की जे काय प्रायव्हेट कॉलेज असतील गव्हर्नमेंट कॉलेज असतील ना तर त्या ठिकाणी जे काय तुमचं डिपॉझिट मनी घेतलं जातं ना ते तुमचं डिपॉझिट मनी जे आहे ते तुम्हाला रिफंड असतं. ज्यावेळेस तुमची डिग्री कंप्लीट होईल त्यावेळेस कॉलेजचं डिपॉझिट असतो, हॉस्टेल मेसचं डिपॉझिट असतो, तुम्हाला 100% रिफंड केलं जातं. त्यानंतर पहा काउन्सिलिंगचे नियम पण आम्ही या ठिकाणी ऍड केलेले आहेत. जसं की रजिस्ट्रेशन फीस किती लागणार आहे तुम्हाला एक्सपेक्टेड, समजा जसं की तुम्ही MBBS BDS ला अप्लाय करताय समजा किती स्टेट कोट्यामधून फीस असणार आहे, IQ कोट्यामधून किती फीस असणार आहे, त्याचबरोबर तुम्ही IQ आणि स्टेट दोन्ही मधून जर अप्लाय करताय तर तुम्हाला किती फीस द्यावी लागणार आहे. बाकी आम्ही तुम्हाला एक इन्फॉर्मेशन म्हणून BPTH ची पण या ठिकाणी ऍड केलेली आहे. त्यानंतर राऊंड 1 चे नियम काय आहे त्याची पूर्ण माहिती तुम्हाला पीडीएफ मध्ये बघायला भेटेल. इथं मी तुम्हाला काय केलं, जर तुम्हाला मराठीमध्ये प्रॉब्लेम असेल तर पूर्ण इंग्लिशमध्ये जे काय ब्राउचर होतं ना लास्ट इयरचं त्याचे जे काय रूल होते कॅप राऊंड 1 चे ते पूर्ण या ठिकाणी ऍड केलेले आहेत, तुम्ही रीड करू शकता. पण जर तुम्हाला इंग्लिश मधून समजत नसेल तर प्युअर आपली जी मराठी लँग्वेज आहे ना त्यामध्ये मी तुम्हाला राऊंड 1 चे नियम या ठिकाणी ऍड केलेत. जसं की या ठिकाणी राऊंड 1 चे नियम काय, जर विद्यार्थ्यांना राऊंड 1 मध्ये मिळालेली सीट जॉईन केली आणि त्याला अपग्रेड कॉलेज हवा असेल तर त्याने रिटेन्शन फॉर्म भरू नये. म्हणजे मी तुम्हाला जो रिटेन्शन फॉर्मचा फॉर्मॅट दिला ना तर तो रिटेन्शन फॉर्म तुम्हाला भरायचा नाही. कधी भरायचा नाहीये, जर तुम्हाला राऊंड 1 ला जर सीट अलॉटमेंट झाला आणि तुम्हाला राऊंड 2 मध्ये जर डबल चांगल्या कॉलेजसाठी किंवा अजून बेटर कॉलेज कसं मिळेल यासाठी ट्राय करणं आहे तर त्या कंडिशन मध्ये तुम्हाला काय करणं आहे, जे कॉलेज अलॉटमेंट झालं त्याला फक्त जॉईन करायचंय, कुठल्याही प्रकारे रिटेन्शन फॉर्म भरायचा नाहीये. तर आता हा रिटेन्शन फॉर्म तुम्हाला कुठे मिळणार आहे तर खाली मी कॉलेजचे ब्राउचर ऍड केलेले, त्या ब्राउचर मध्ये रिटेन्शन फॉर्म तुम्हाला पीडीएफ सोबत मिळून जाणार आहे. तुम्ही त्याचा प्रिंट आउट पण करू शकता किंवा तुम्हाला ओरली एक आयडिया मिळून जाईल किंवा रिटेन्शन फॉर्म नेमका कसा असतो, जेणेकरून की ज्यावेळेस तुम्ही कॉलेजमध्ये जाणार आहे त्यावेळेस तुम्हाला रिटेन्शन फॉर्म भरायचा की नाही भरायचा किंवा कोणता फॉर्म तुम्ही भरून देताय याचं तुम्हाला कन्फ्युजन राहणार नाहीये. त्यानंतर सेकंड राऊंड 2 साठी नवीन चॉईस फिलिंग तुम्हाला भरावी लागेल. म्हणजे राऊंड 1 ची जी चॉईस फिलिंग आहे ना ती तुमची फक्त राऊंड 1 पुरतीच मर्यादित होती. राऊंड 2 साठी तुम्हाला अप्लाय करणं असेल तर परत कॉलेजचे नाव टाकणं कंपल्सरी असतं. म्हणजेच अपग्रेड हवा असेल तर रिटेन्शन फॉर्म भरायचा नाही. म्हणजे तुम्हाला जर कॉलेज चेंज करून हवा असेल किंवा अजून चांगल्या कॉलेजला ट्राय करायचं असेल तर तुम्हाला या ठिकाणी रिटेन्शन फॉर्म भरायचा नाहीये, फक्त कॉलेज जॉईन करून जे आहे ते अपग्रेडला जायचंय. तर या प्रकारे मी तुम्हाला फर्स्ट राऊंडचे नियम दिलेले, त्याचबरोबर तुम्ही बघू शकता सेकंड राऊंडचे पण नियम जे आहेत ते आम्ही या ठिकाणी ऍड केलेले तुम्हाला दिसून येतील. परत सेकंड राऊंडचे मी अगोदर इंग्लिश मधून ऍड केली, त्यानंतर याचं जे आहे ते पूर्णपणे तुम्हाला एक्सप्लेन करून मराठीमध्ये पण मी हे रूल तुमच्याबरोबर या ठिकाणी शेअर केले आहे. तुम्ही बघू शकता की राऊंड मध्ये कोणत्या सीट ज्या आहेत ते उपलब्ध असतील, राऊंड 2 मध्ये खालील प्रकारच्या सीट ज्या आहेत ते उपलब्ध असतील तुम्हाला. त्याचबरोबर एलिजिबल कोण राहणार आहे, राऊंड 1 मध्ये जॉईन करून अपग्रेड झाल्यामुळे रिकाम्या झालेल्या सीट पण तुम्हाला दिसतील. राऊंड 2 साठी कोण पात्र असणार आहे, राऊंड 2 साठी कोण पात्र नसणार आहे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते मी या ठिकाणी तुम्हाला मेन्शन करून दिलेल्या आहेत. याच प्रकारे आपण कॅप राऊंड 3 च्या प्रोसेसचा विचार केला तर कॅप राऊंड 3 चे पण नियम मी तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करून दिलेत. आणि जो काय आपला चौथा राऊंड राहतो ना तो मोस्टली MBBS साठी शेवटचा राऊंड राहतो, तो सबसिक्वेंट राऊंड म्हणतो आपण त्याला. तर त्याचे पण रूल मी ठिकाणी तुमच्यासोबत मेन्शन केलेले आहेत. हे झालं आता आपलं की काउन्सिलिंगचे रूल काय आहेत. समजा रूल बद्दल मी इन्फॉर्मेशन मेन्शन केली, नंतर या ठिकाणी मी डॉक्युमेंट पण मेन्शन केले की तुम्हाला कोणते डॉक्युमेंट्स हवेत कॅटेगरी नुसार. तर ओपन कॅटेगरी मधून कोणती डॉक्युमेंट हवे त्याची पूर्ण इन्फॉर्मेशन मी मेन्शन केलेली, कोणता फॉर्मॅट हवा, साईज किती हवी, जसं की तुम्हाला पीडीएफ स्कॅन करून पेनड्राईव्ह मध्ये कॉलेजमध्ये घेऊन जाणं ऍडमिशनला. आणि हे कंपल्सरी राहतं, कोणताही कॉलेज तुम्हाला सांगत नाहीये. तुम्हाला कॉलेजच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन त्यांचं ब्राउचर डाउनलोड करून तिथून इन्फॉर्मेशन घेणं पडतं आणि सगळी इन्फॉर्मेशन मी तिथून घेऊन तुमच्याबरोबर शेअर करत आहे. तर ही तुम्हाला जी आहे ती 300 KB खाली ठेवणं. काही कॉलेज असं बोलतो की तुम्हाला 400 ते 600 मध्ये ठेवणं आहे. तर कोणत्या कॉलेजसाठी किती केबीची पीडीएफ हवी, अँड्रॉइड मध्ये घेणं आहे का तुम्हाला नॉर्मल मोबाईल मध्ये चालेल. तर ही प्रत्येक गोष्ट मी जी आहे त्या ब्राउचर मध्ये मेन्शन केलेली, कॉलेजने मेन्शन केलेली आणि तेच ब्राउचर मी तुमच्याबरोबर शेअर करतोय. एवढे डॉक्युमेंट जे आहेत ते जवळपास 23 डॉक्युमेंट तुमच्याकडे असायला हवे. आता MKB काय राहतं तर महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डर मध्ये जे विद्यार्थी येतात ना
त्यांच्यासाठी जातं. जिथे इफ ऍप्लिकेबल केलं तर ते डॉक्युमेंट तुम्हाला कंपल्सरी नाहीये. तुमच्याकडे ऍडिशनल बेनिफिट असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता. तुम्हाला अजून थोडं चांगलं कॉलेज किंवा कमी मार्कावर पण सीट अलॉटमेंट होण्यासाठी हेल्प होऊ शकते. जसं मेडिकल फिटनेसचा जो फॉर्मॅट आहे ना, तर या ठिकाणी मी साफ तुमच्यावर अपडेट केला आणि हाच मेडिकल फिटनेसचा फॉर्मॅट तुम्हाला या ठिकाणी लागू होतो. तुम्ही जनरली हा प्रिंट काढू शकता, पण प्रत्येक कॉलेजने त्यांच्या ब्राउचरमध्ये मेडिकल फिटनेस दिलेला आहे. तर ते मेडिकल फिटनेस पण मी या ठिकाणी कॉलेजनुसार पण तुमच्यासोबत या पीडीएफ मध्ये शेअर केलेला आहे. त्यानंतर डिफेन्स 1 डिफेन्स 2 चा जो फॉर्मॅट आहे ना, तो पण मी तुमच्यावर शेअर केलाय, जेणेकरून की तुम्ही जो डॉक्युमेंट बनवलाय ना, तो डॉक्युमेंट चुकीचा आहे की बरोबर आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा गोंधळ होऊ नये म्हणून ऑफिशियल जो काय काउन्सिलिंगचा रूल राहतो किंवा जे काय कॉलेज राहतात ना, एमबीबीएसचे गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट कॉलेज, तर त्यांचा जो फॉर्मॅट त्यांनी ब्राउचरमध्ये मेन्शन केला ते फॉर्मॅट मी तुमच्याबरोबर या ठिकाणी शेअर केलेले आहेत. आता नंतर आपण काय केलं या ठिकाणी सीट मॅट्रिक्स एक्सप्लेन केलेली. तर सीट मॅट्रिक्सला मी कसं एक्सप्लेन केलं, जसं की बघा हे काय ग्रँट मेडिकल कॉलेज मुंबई, त्याची टोटल इंटेक मी मेन्शन केलेली 250 सीट आहे. स्टेट कोट्यामधून 204 जागा आहे, ऑल इंडिया कोट्यामधून 38 जागा भरल्या जातील आणि अजून एक जीओआय नावाचा कोटा आहे समजा, तर ह्या पण सीट मी या ठिकाणी तुमच्याबरोबर शेअर केलेल्या आहेत. आता तुम्ही बघितलं तर कॅटेगरी पण मेन्शन केलेली मी की बाबा कोणत्या कॅटेगरी मधून जे आहे ते किती जागा आहेत, कॅटेगरीनुसार सीट किती आहेत समजा, तर कॅटेगरी पण मी तुमच्याबरोबर शेअर केलेली. प्रत्येक कॅटेगरी मधून जनरलच्या किती जागा आहे, वुमनच्या, जसं ओपन मधून जर तुम्ही बघताय समजा, तर ओपन कॅटेगरी मधून जनरल कोट्यातून 34 जागा आहे, वुमन मधून 17 जागा आहे, हे पण मेन्शन केलं. त्याचबरोबर ओपन कॅटेगरी मधून हिल एरियाच्या 2 जागा आहेत. मग हिल एरियामध्ये मी तुम्हाला वुमन आणि जो काय जनरल कोटा दोन्ही कोटा एकत्र ठेवलेला आहे. फिजिकल हँडिकॅप मधून तुम्हाला या ठिकाणी 3 जागा आहे, ऑर्फन जे अनाथ मुलं त्यांच्यासाठी 1 जागा आहे. आणि हीच इन्फॉर्मेशन मी तुमच्यासोबत ईडब्ल्यूएस साठी पण शेअर केलेली त्याच पद्धतीनं. आणि ही जशी या कॉलेजची इन्फॉर्मेशन आहे तशीच तुम्हाला प्रत्येक कॉलेजची इन्फॉर्मेशन या ठिकाणी बघायला भेटेल. त्यानंतर डिफेन्स 1 जे आहे ना, तर डिफेन्स 1 ची पण मी तुम्हाला इन्फॉर्मेशन शेअर केली की किती जागा आहे कोणत्या कॉलेजमध्ये. डिफेन्स 2 ची पण आहे, डिफेन्स 3 ची पण आहे. जर तुमच्याकडे महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरचं रिझर्वेशन असेल तर ती पण इन्फॉर्मेशन मी या ठिकाणी शेअर केली, तर तुम्ही बघू शकता. नंतर जे काय आपलं लोकमान्य टिळक मेडिकल कॉलेज आहे मुंबईचं, इंटेक कॅपॅसिटी 200, स्टेट कोट्यामधून 165 जागा, ऑल इंडिया कोट्यामधून 30 जागा आणि खाली कॅटेगरी वाईज त्याच पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी अगोदर ओपनचं, नंतर ईडब्ल्यूएसचं, त्याच्यानंतर डिफेन्स 1 डिफेन्स 2 आणि महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरचं पूर्णपणे बघायला भेटेल. तर हे जर आता तुमचं सीट मॅट्रिक्सचं किंवा या प्रकारे जे आहे ते सीट मॅट्रिक्स आहे आणि याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं एकही कॉलेज मिस नाहीये. जेवढे काय 41 गव्हर्नमेंट कॉलेज आहेत, 41 ला 41 गव्हर्नमेंट कॉलेज तुम्हाला बघायला भेटतील. त्याचबरोबर जे काय प्रायव्हेट कॉलेज आहेत समजा जवळपास 23, तर 23 प्रायव्हेट कॉलेजचे जे आहे ते सीट मॅट्रिक्स तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटेल. आणि जेवढ्या सीट मी एक्सप्लेन करतोय तुम्हाला या पीडीएफ मध्ये, तेवढ्या सीट जे आहेत तुम्हाला या ठिकाणी 2026 मध्ये पण सीट मॅट्रिक्स मध्ये बघायला भेटतील. फक्त डिफरन्स हा येऊ शकतो की समजा जनरलसाठी या ठिकाणी ओपन मधून 12 सीट दिल्या, तर असं होऊ शकतं की त्या ठिकाणी 11 सीट येऊ शकतात, वुमनसाठी 7 जागा येऊ शकतात. हिल एरियाला सीट होती तर कॅन्सल होऊ शकते, ही सीट ऑर्फनला पण जाऊ शकतं. थोडासा नॉर्मल बदल येईल, पण नियर बाय जेवढ्या सीट या ठिकाणी मेन्शन केल्यात ना, तर 99% तुम्हाला एवढ्या सीट या ठिकाणी दिसून येतील. तर पहा असं मी तुम्हाला जे आहे ते पूर्ण गव्हर्नमेंट प्रायव्हेट कॉलेज या ठिकाणी ऍड करून दिलेलं जे आहे सीट मॅट्रिक्स एक्सप्लेन केलेलं आहे. आता जर समजा प्रायव्हेट कॉलेजचं बघितलं आपण, तर प्रायव्हेट कॉलेजमध्ये बघूया, या ठिकाणी तुम्हाला थोडं एक्सप्लेन करतो. प्रायव्हेट कॉलेजमध्ये बऱ्याच वेळा काय होतं, जसं की आपण बघतो गव्हर्नमेंटमध्ये डिफेन्स 1 डिफेन्स 2 राहतं किंवा बाकीचं हिल एरिया राहतं, ऑर्फन राहतं ना, किंवा जसं ईडब्ल्यूएसचं रिझर्वेशन राहतं, तर प्रायव्हेट कॉलेजमध्ये तसं तुम्हाला कुठल्याही प्रकारे दिसत नाहीये. जसं तुम्ही आता थोडक्यात जर बघितलं समजा, तर या ठिकाणी बघू शकता. जसं आपण आता केजे सोम्याचा विचार केला तर हे कॉलेज मुंबईमध्ये टॉपचं तुम्हाला प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेज बघायला भेटेल. टोटल सगळ्या 100 जागा आहे. स्टेट कोट्यामधून 85 जागा दिसतील, आयक्यू एनआरआय कोट्यामधून 15 जागा आहेत. जीओआयच्या कुठल्याही प्रकारे या ठिकाणी सीट नसतो. आणि महत्वाचं म्हणजे इथे जर आपण कॅटेगरी बघितली ना, तर ज्या ओपनच्या जागा आहेत त्याच जागा तुम्हाला या ठिकाणी ईडब्ल्यूएस साठी आणि ईबीसी साठी घेऊन चाललंय. कुठल्याही प्रकारे वेगळं सीट रिझर्वेशन तुम्हाला इथं दिसत नाहीये. तर ओपन मधून जनरल कोट्यामधून 36 जागा आहे, वुमन कोट्यामधून 15 जागा आहे. हे पण मी या ठिकाणी प्रत्येक कॉलेजनुसार तुमच्यासोबत एक्सप्लेन केलेलं आहे. तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता. तेरणा मेडिकल कॉलेजची इंटेक कॅपॅसिटी 150ची, स्टेट मधून आपल्यासाठी 128 जागा आहे. आयक्यू एनआरआय म्हणजे मॅनेजमेंट कोट्यामधून 22 जागा आहे. तर आपल्या ओपन कॅटेगरीमध्ये किंवा ईडब्ल्यूएस कॅटेगरीला किती, जनरल मधून 54 जागा आहे, वुमन मधून 23 जागा आहे. त्या दोन्ही मिळून जे आहे ते ओपन कॅटेगरीसाठी तुम्हाला जागा बघायला भेटतील. अशा प्रकारे मी जसं हे पुण्याचं कॉलेज आहे तळेगाव मधलं एमआयटी वालं, त्याची पण इन्फॉर्मेशन ऍड केलेली. जीओआयच्या कुठल्याही प्रकारे जागा ज्या आहेत त्या प्रायव्हेट कॉलेजमध्ये तुम्हाला दिसत नाहीयेत किंवा बाकी जे रिझर्वेशन आहेत त्याच्या पण सीट नसतात, त्याच्यामुळे मी कुठल्याही प्रकारे तो डाटा या ठिकाणी ऍड केलेला नाही. म्हणजे जी इन्फॉर्मेशन तुमच्या कामाची, जी तुमच्याकडे असायला हवी, ती ऑथेंटिक इन्फॉर्मेशन 100% तुम्हाला या पीडीएफ मध्ये बघायला भेटेल. आणि या पीडीएफ मध्ये मी जेवढी इन्फॉर्मेशन तुमच्याबरोबर शेअर करत आहे ना, तेवढी कोणी तुमच्याकडून 10,000 रुपये पेड काउन्सिलिंगची फीस घेऊन पण शेअर करणार नाहीये. ना कॉलवर, ना पीपीटी मध्ये, ना कुठल्याही प्रकारे तुम्हाला बुकलेट देऊन. ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता. पहा त्यानंतर जसं की एक कॉलेज आहे पहा, वेदांता मेडिकल कॉलेज, तर त्याच्यामध्ये तुम्हाला कॅटेगरीचा बेनिफिट मिळत नाही, तर त्याची पण इन्फॉर्मेशन, त्याचा पण कट ऑफ जो आहे तो आम्ही या ठिकाणी ऍड केलेला आहे.
आता जर आपण समजा बघितलं, हे झालं सीट मॅट्रिक्स नुसार. आता जर समजा आपण या ठिकाणी कट ऑफ बघितला, पण शेवटी तुम्ही एक बघू शकता या ठिकाणी, जसं की आम्ही या ठिकाणी काय केलंय, जसं की टोटल प्रायव्हेट एमबीबीएसच्या किती सीट आहे, हेच तुम्हाला गव्हर्नमेंटसाठी पण आम्ही ऍड केलेलं आहे की टोटल एमबीबीएसच्या गव्हर्नमेंट कॉलेजच्या मिळून किती जागा आहे. जसं की या ठिकाणी प्रायव्हेटच्या 3219 जागा आहे, स्टेट कोट्यामधून किती 2732 जागा आहे, ऐकणाऱ्या कोट्यामधून 487 जागा आहे, याची पण इन्फॉर्मेशन शेअर केलेली. आणि तेच प्रायव्हेट कॉलेजमध्ये टोटल ओपन ईडब्ल्यूएसच्या किती जागा आहेत, तर जनरल मधून 1193 जागा आहे आणि वुमन साठी 511 जागा तुम्हाला बघायला भेटतील. तर ही इन्फॉर्मेशन आम्ही त्या ठिकाणी पण ऍड केलेली, गव्हर्नमेंटसाठी पण अशीच इन्फॉर्मेशन ऍड केलेली. पाहत आम्ही या ठिकाणी कॉलेजनुसार एक्सपेक्टेड कट ऑफ दिलेला आहे आणि हा जो एक्सपेक्टेड कट ऑफ आहे ना, या ठिकाणी जेवढा आम्ही ऑल इंडिया रँक मेन्शन केलेला आहे किंवा एसएमएल नंबर मेन्शन केलेला आहे, एवढा जर तुमचा ऑल इंडिया रँक आणि एसएमएल नंबर आला ना, तर तुम्हाला कॅप राऊंड 1 प्लस कॅप राऊंड 2 मध्ये जे आहे ते 100% सीट अलॉटमेंट होऊन जाईल आणि त्याच कॉलेजमध्ये जे आहे ते सीट अलॉटमेंट होण्यासाठी तुम्हाला चान्स लागू शकतो. तर याचा यूज तुम्ही करू शकता तुमची जी काय चॉईस फिलिंगची लिस्ट असणार आहे ती लिस्ट बनवण्यासाठी, किंवा जसं आम्ही तुम्हाला खाली ब्राउचर मेन्शन केलंय, फी स्ट्रक्चर मेन्शन केलंय, त्या ठिकाणी काही ऑथेंटिक इन्फॉर्मेशन आहे ती पण तुम्ही क्रॉस चेक करून तुमची जी आहे ती या ठिकाणी चॉईस फिलिंगची लिस्ट बनवू शकता. जसं पहा सेट जीएस मेडिकल कॉलेज मुंबईचा आम्ही कट ऑफ ऍड केलाय. तर सगळ्यात अगोदर आम्ही या ठिकाणी कॅटेगरी मेन्शन केली, नीटचा स्कोर जो आहे तो आम्ही लास्ट इयरचा ऍड केलाय, ऑल इंडिया रँक तुम्हाला बघायला भेटेल, एसएमएल नंबर बघायला भेटेल. जसं तुम्ही आता ह्या कॉलेजला टार्गेट करताय, तुम्ही ओपन मधून येताय आणि तुम्हाला जनरल कोट्यामधून सीट अलॉटमेंट हवंय, तर 971 एवढा तुमचा ऑल इंडिया रँक असेल आणि 63 जर तुमचा एसएमएल नंबर येत असेल तर तुम्हाला कॅप राऊंड 1 किंवा कॅप राऊंड 2 मध्ये या कॉलेजमध्ये 100% सीट अलॉटमेंट होऊन जाईल. त्यानंतर आम्ही ओपन कॅटेगरीमधून वुमन कोटा, म्हणजे ज्या मुलींसाठी मी बरी जागा तुम्हाला सांगितलं होत्या ना, की काही जागा अशा असतात ओपन कॅटेगरीमधून तिथं की मुलगा आणि मुलगी दोघांपैकी ज्यांचा स्कोर असेल त्यांना अलॉटमेंट केलं जातं, त्या जनरलच्या सीट झाल्या. त्याचबरोबर काही जागा अशा असतात की त्या कॅटेगरीमधून फक्त मुलींसाठी असतात, तर त्यांचा कट ऑफ किती गेला होता हे पण मेन्शन केलं. जसं की या ठिकाणी ओपन कॅटेगरीमधून जनरल कोट्याचा कट ऑफ जो आहे तो 607 मार्का होता, पण तोच कट ऑफ ओपन कॅटेगरीमधून मुलींच्या जागा होत्या ना, तर त्या ठिकाणी 600 मार्कावर होता. ही गोष्ट तुम्हाला लक्षात घेणं आहे. आणि एसएमएल नंबर पण 99 पर्यंत होता, तर ही पण इन्फॉर्मेशन दिली. त्यानंतर जर तुम्ही हिल एरियामधून अप्लाय करताय आणि ओपन कॅटेगरीमध्ये येतात, तर ओपन कॅटेगरीमधून हिल एरियाचा जो कट ऑफ होता 607 नीट स्कोर होता आणि 62 या ठिकाणी जो आहे तो एसएमएल नंबर होता. कोणत्या कॉलेजचा हिल एरियाचा कट ऑफ जास्त गेलता, कोणत्या कॉलेजचा वुमनचा कट ऑफ जास्त गेलता, याची सविस्तर माहिती आहे. त्याचबरोबर ईडब्ल्यूएस कॅटेगरीमधून जनरलचा कट ऑफ किती गेला, ईडब्ल्यूएस मधून वुमनसाठी कट ऑफ किती गेला, ईडब्ल्यूएसचा हिल एरियाचा कट ऑफ किती गेला, हे सगळे या ठिकाणी आम्ही मेन्शन केलंय. जसं की फिजिकल हँडिकॅप मधून कोणी विद्यार्थी येतो तो फक्त नीट क्वालिफाय असेल तरी त्याला 100% जे आहे ते सीट अलॉटमेंट होऊन जातं. या पीडीएफ मध्ये आम्ही डिफेन्स 1 डिफेन्स 2 चा कट ऑफ ऍड केलेला नाही, कारण तो दरवर्षी खूप जास्त बदलत राहतो. नंतर बीजे मेडिकल कॉलेजचं पण तुम्हाला सेम बघायला भेटेल, ओपन मधून जनरलचा आहे, वुमनचा हिल एरियाचा आहे, त्याच पद्धतीने ईडब्ल्यूएस मधून पण जनरल, वुमन आणि हिल एरिया सगळ्यात कट ऑफ बघायला भेटेल. तर जेवढे काय 41 गव्हर्नमेंट कॉलेज आहेत ना, तर त्यांचं पूर्णच्या पूर्ण कट ऑफ जे आहे ते आम्ही ऍड केलेलं आहे. त्याचबरोबर याच प्रकारे आम्ही जे काही सेमी गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट एमबीबीएस कॉलेज आहेत ना, त्यांचा पण ऑल इंडिया रँक आणि एसएमएल नंबर ऍड केला, जेणेकरून की तुमचा रिझल्ट आला, तुम्हाला तुमचा ऑल इंडिया रँक भेटला, तुम्हाला 100% श्युरिटी मिळेल की तुमच्या ऑल इंडिया रँक नुसार तुम्हाला कोणतं कॉलेज मिळणार आहे. आणि जे प्रायव्हेट कॉलेज मिळणार आहे ना, त्या प्रायव्हेट कॉलेज तुम्ही लगेच खाली जाऊन ब्राउचर चेक करणार आहे. तर त्या ठिकाणी तुम्ही ब्राउचर चेक केलं, समजा जसं की तुम्ही आता बघितलं तुमच्या रँकनुसार जर समजा तुम्हाला केजे मेडिकल कॉलेज मिळू शकतं, समजा असं तुम्हाला वाटतंय, ऑल इंडिया रँक जर तुमचा समजा 31,000च्या आसपास आला, तुम्हाला एक आयडिया लागून जाईल समजा हा कट ऑफ बघून की तुम्हाला केजे मिळतंय, तर तुम्ही लगेच थोडं खाली जाऊ शकता. केजे ब्राउचर आम्ही या पीडीएफ मध्ये ऍड केलेलं आहे. मग तिथे तुम्हाला त्याचं फी स्ट्रक्चर मेन्शन असणार आहे, हॉस्टेलसाठी किती, समजा युनिव्हर्सिटीची फीस किती, नंतर ऍडमिशन झाल्यावर कोणती फीस द्यायची, ऍडमिशन व्हायच्या अगोदर कोणती फीस द्यायची, सगळी जानकारी तिथे तुमच्या बजेटमध्ये बसत असेल तर तुम्ही याला प्रेफरन्स लिस्ट मध्ये टाकू शकता. जर बसत नसेल तर तुम्ही मग सेकंड जे कॉलेज आम्ही खाली ऍड केले त्यांचा कट ऑफ बघून तुम्ही तुमच्या रेंजनुसार जे आहे ते फी स्ट्रक्चर चेक करून कॉलेज सिलेक्ट करू शकतात. या ठिकाणी आम्ही ऍड केला, जसं की बघा तेरणा मेडिकल कॉलेजचा कट ऑफ आम्ही तुमच्याबरोबर शेअर केलाय, कॅटेगरी मेन्शन केली, नीटचा स्कोर पण आहे, ऑल इंडिया रँक पण आहे आणि एसएमएल नंबर पण आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की ईडब्ल्यूएस साठी जो प्रायव्हेट कॉलेज असतं ना, तिथं कुठल्याही प्रकारे सीट रिझर्वेशन नसतं. तुम्ही सीट मॅट्रिक्स मी एक्सप्लेन केलंय, त्या ठिकाणी पण चेक केलं असेल की मी ईडब्ल्यूएसच्या कुठल्याही प्रकारे सीट जे आहेत ना ते प्रायव्हेट कॉलेजमध्ये मेन्शन केल्या नव्हत्या आणि त्याच गोष्टीमुळे ईडब्ल्यूएसच्या कुठल्याही प्रकारे कट ऑफ जो आहे तुम्ही या पीडीएफ मध्ये प्रायव्हेट कॉलेजसाठी मेन्शन केलेला नाहीये. तो जो जनरलचा कट ऑफ राहतो तोच ईडब्ल्यूएसच्या विद्यार्थ्यांना घेऊन चाललाय. तर या ठिकाणी ओपन मधून जनरल कोट्यामधून 504 कट ऑफ होता या कॉलेजचा, जवळपास 3824 एवढ्या एसएमएल नंबर पर्यंत सीट अलॉटमेंट झालं होतं. ओपन मधून वुमन कोट्यामधून 508 जो आहे तेवढा कट ऑफ होता, म्हणजे या ठिकाणी गर्ल्स कोटा जो आहे ना त्याचा कट ऑफ तुम्हाला जास्त बघायला भेटेल, 3448 जो आहे तो या ठिकाणी एसएमएल नंबर होता. तुम्हाला हे पण एक आयडिया लागून जाईल की कोणत्या कॉलेजमध्ये जे आहे ते गर्ल्स कोट्याचा कट ऑफ जास्त जातो आणि कोणत्या कॉलेजमध्ये जे आहे ते वुमन कोट्याचा कट ऑफ कमी जातो. तर ही पीडीएफ तुम्ही 100% विकत घेऊ शकता, तुमचा कुठल्याही प्रकारे या ठिकाणी लॉस होणार नाहीये.
त्यानंतर हे झालं कट ऑफ बद्दल. आता कॉलेजच्या जर आपण समजा बाकीच्या गोष्टीबद्दल विचार केला, जसं की आता पेनल्टी किती लागणार आहे, बॉन्ड किती लागणार आहे, किंवा कॉलेजमध्ये तुम्ही ऍडमिशन करताय तुम्हाला स्टायफंड किती मिळणार आहे, तर त्या पण गोष्टी तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटतील. जसं की तुम्ही बघू शकता, समजा वेदांता मेडिकल कॉलेज आहे ना पालघरचं, त्या ठिकाणी तुम्हाला कुठल्याही प्रकारे कॅटेगरीचा बेनिफिट मिळत नाहीये. तर जेवढी काय ओपनची फीस असेल ना, तर तेवढी फीस तुम्हाला या ठिकाणी पेमेंट करावं लागते. त्याचा एक्सपेक्टेड कट ऑफ आम्ही 250 ते 300 मार्क एवढ्या या ठिकाणी कन्सिडर केलेला आहे. आणि आम्ही GEN ला जनरल असं कन्सिडर केलंय, WM म्हणजे वुमन आहे, AR म्हणजे ऑल इंडिया रँक, हे पण तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता. सर्व्हिस बॉन्ड किती असतो, गव्हर्नमेंट कॉलेजचा कसा आहे, प्रायव्हेट कॉलेजचा कसा आहे, पूर्ण माहिती मिळेल तुम्हाला. पेनल्टी MBBS साठी किती, जर तुम्ही कट ऑफ डेटच्या अगोदर सीट सोडली तर किती पेनल्टी, गव्हर्नमेंट कॉलेजला किती पेनल्टी, प्रायव्हेट कॉलेजला किती पेनल्टी, आणि तुम्ही कट ऑफ डेटच्या नंतर जर सीट सोडताय तुम्हाला किती पेनल्टी भरावी लागेल याची पण माहिती तुम्हाला या ठिकाणी भेटून जाईल. त्यानंतर जर तुम्ही डिग्री करताय एखाद्या कॉलेजमधून आणि तुम्ही इंटर्नशिप मध्ये चालले जाणार आहे, तर इंटर्नशिप मध्ये तुम्हाला किती पगार दिला जातो महिन्याला याची पण माहिती आम्ही या ठिकाणी मेन्शन केली, की गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये किती सॅलरी असते, प्रायव्हेट कॉलेजमध्ये तुम्हाला इंटर्नशिप मध्ये किती पेमेंट दिलं जातं, ते पण आम्ही या ठिकाणी पूर्णपणे ऍड केलेलं आहे. त्यानंतर आता आपण जर बघितलं समजा, तर फी स्ट्रक्चर पण आम्ही या ठिकाणी ऍड केलंय. सगळ्यात अगोदर कॉलेजची फीस मेन्शन केलेली, कॅटेगरी वाईज हॉस्टेलची फीस पण आहे, डीडी कोणत्या नावानं काढायचा ही पण इन्फॉर्मेशन आहे, आणि तुम्हाला किती डीडी करायचं आहे, 1 डीडी करायचा आहे का 2 डीडी करायचे का 3 डीडी करायचे एका कॉलेजसाठी, आणि कोणतं नाव असणार आहे, कोमा मात्रा सगळं आम्ही एकदम परफेक्टली जे आहे ते कॉलेजचं ब्राउचर या ठिकाणी ऍड केलेलं आहे. सगळे डिपॉझिट तुमचे रिफंडेबल असतात, ही पण माहिती आम्ही या ठिकाणी ऍड केलेली. फक्त ट्युशन फीस, डेव्हलपमेंट फीस जी आहे ना ती तुम्हाला दरवर्षी द्यावी लागते, आणि बाकी ऑदरच्या फीस आहेत ना तुम्हाला एकच वेळेस द्यावा लागतात, आणि सगळे डिपॉझिट तुम्हाला रिफंड दिले जातात. ती पूर्ण माहिती आम्ही तुम्हाला कॉलेज वाईज या ठिकाणी मेन्शन केलेली. जसं एक आम्ही डेमो दिलं अगोदर गव्हर्नमेंट MBBS कॉलेजचं जे फी स्ट्रक्चर आहे ना, जे की CET लास्ट इयर रिलीज केलं, त्याची PDF आम्ही या ठिकाणी ऍड केली. तुम्ही हे पण चेक करू शकता, आणि ह्याला तुम्ही बेस पकडून बाकी कॉलेज जे आहेत ते याच फीस मध्ये तुमच्याकडून फीस घेताय की थोडं एक्स्ट्रा ऍड करताय हे पण तुम्हाला आयडिया लागून जाईल. जर या फीस पेक्षा जास्त एखादं कॉलेज जर तुमच्याकडून फीसची मागणी करत असेल, त्यांच्या ब्राउचर मध्ये फीस मेन्शन असेल ना, तर त्या कंडिशन मध्ये त्या कॉलेजला तुम्ही तुमच्या चॉईस लिस्ट मध्ये थोडं खाली पण ठेवू शकतात. कारण ते कॉलेज जर तुम्हाला ऍडमिशन व्हायच्या अगोदरच थोडं रूल फॉलो न करता त्रास देत असेल, तर ते कॉलेज नंतर तुमचं ऍडमिशन झाल्याच्या नंतर पण तुम्हाला खूप जास्त पॅनिक करू शकतं. त्याच्यामुळे तुम्ही त्याचा एक बेस घेऊ शकता, आणि एवढं फी स्ट्रक्चर जे आहे ते बाकीच्या गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये आहे का नाही हे तुम्ही या ठिकाणी कन्सिडर करू शकतात. त्यानंतर आता आपण जर बघितलं तर वरी जे सीट मॅट्रिक्स मी एक्सप्लेन केलं ना, तर ते बरोबर होतं की रॉंग होतं याच्यासाठी मी लास्ट इयरचं जे 2025चं सीट मॅट्रिक्स आहे ना, कॅप राऊंड 1चं म्हणजे टोटल किती जागा रिकाम्या होत्या तर ते मेन्शन केलंय. तुम्ही याला क्रॉस चेक पण करू शकता. हे पण तुम्हाला मी ऑफिशियल PDF या ठिकाणी ऍड करून शेअर करत आहे. आता याच्यानंतर सीट मॅट्रिक्सच्या नंतर आता कॉलेजचं ब्राउचर जर आपण चेक केलं ना, तर ब्राउचर मध्ये काय काय इन्फॉर्मेशन असणार आहे ते पण मी तुम्हाला एकदा थोडक्यात सांगतो. बघा, जसं की ग्रँट मेडिकल कॉलेज मुंबई, तर त्याचं फी स्ट्रक्चर या ठिकाणी आम्ही ऍड केलेलं आहे. त्याचबरोबर लोकमान्य टिळक मेडिकल कॉलेज मुंबईचं असेल समजा, तर आता या ब्राउचर मध्ये काय आहे बघा, कॉलेजचं ब्राउचर आहे, कॉलेजने रिलीज केलेलं आहे. अकॅडमिक इयर 2025-26 म्हणजे मागील वर्षाचं आहे. 2026 जे आहे ते तुमची ज्यावेळेस काउन्सिलिंग चालू होईल तिथून पुढे येणार आहे. आणि ते आल्याच्या नंतर जर तुम्ही आमच्याकडे समजा जॉईन झाले, तर ते आल्याच्या नंतर पण ती PDF आम्ही तुम्हाला 100% जे आहे ती कॉलेजच्या ब्राउचर जे रिलीज होणार आहे अकॅडमिक इयर 2026 साठी, तर ते पण आम्ही तुम्हाला ह्याच फीस मध्ये 100% शेअर करू. जर तुम्ही आता आमच्या कोणी PDF विकत घेतला तर नवीन जे ब्राउचर येईल ते पण आम्ही तुम्हाला 100% शेअर करणार आहे. या ठिकाणी कॉलेजचा पूर्णपणे ऍड्रेस मेन्शन आहे, कॉलेजचा नंबर दिलेला आहे, कॉलेजचा मेल पण आहे. जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर त्यांची वेबसाईट पण आहे, वेबसाईटवर तुम्ही जाऊन स्वतः वैयक्तिक पण चेक करू शकतात. ऑफिशियल सीट अलॉटमेंट झाल्याच्या नंतर किंवा तुम्ही अगोदरचं कॅम्पससाठी हॉस्पिटलसाठी व्हिजिट करताय तर ऍड्रेस पण तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल. आता यांच्या इंडेक्स मध्ये काय आहे, जसं की कॉलेजची इन्फॉर्मेशन दिलेली आहे अगोदर, नंतर जे काय बॉन्ड तुमच्याकडून घेतला जाणार आहे तो बॉन्ड घेतला जाणार आहे की नाही घेतला जाणार आहे तर कशा फॉर्मॅटमध्ये असणार आहे, कशासाठी असणार आहे याची पण इन्फॉर्मेशन आहे. इंट्रक्शन आहे, जर तुम्ही MBBS ला ऍडमिशन करताय तर काही रूल आहे समजा, नंतर ऑल इंडिया स्टुडंटसाठी काही वेगळे रूल आहे समजा, किंवा मग जो कट ऑफ आहे तो कट ऑफ पण या ठिकाणी मेन्शन केलेला आहे. डॉक्युमेंट कोणते हवेत, कोणत्या फॉर्मॅटमध्ये हवेत, MBBSचं फी स्ट्रक्चर ऑल इंडिया कोट्यासाठी किती असणार आहे, स्टेट कोट्यासाठी किती असणार आहे, नंतर मेडिकल फिटनेसचा जो फॉर्मॅट आहे तो पण ऍड केलेला आहे. कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट तुम्हाला लागत असेल तर कसं आहे, बाहेरून जर तुम्ही असाल महाराष्ट्राच्या तर तुम्हाला कशी प्रोसेस करणं आहे. नंतर या ठिकाणी कॅन्सलेशन फॉर्म कसा असणार आहे मी तुम्हाला वरी एक्सप्लेन केलं. त्याच पद्धतीने नंतर एलिजिबिलिटी फीस जे आहे ना किंवा एनरोलमेंट जे आहे ते त्यासाठी तुम्हाला कोणते डॉक्युमेंट लागणार आहे, सेल्फ एज्युकेशनल गॅप जे गॅप ॲफिडेव्हिट मी बोललो ना त्याचा फॉर्मॅट कसा असणार आहे ते पण यांनी या ठिकाणी 17 नंबरला मेन्शन केलेलं आहे. नंतर वोटर ID वगैरे जे आहे त्यासाठी पण आहे. अँटी रॅगिंग जो आहे ना तो अँटी रॅगिंग फॉर्म कसा भरायचा त्याचे काही नियम आहेत ही पण माहिती तुम्हाला ब्राउचर मध्ये बघायला भेटते. आणि ज्या प्रकारे या कॉलेजची इन्फॉर्मेशन आहे त्याच प्रकारे बाकी जेवढे काही गव्हर्नमेंट सेमी गव्हर्नमेंट कॉलेज आहेत ना त्यांची इन्फॉर्मेशन आम्ही या PDF मध्ये ऍड केलेली आहे. तुम्ही या ठिकाणी चेक पण करू शकता. जसं MBBS कोर्स यांनी या ठिकाणी मेडिकल कॉलेजचं नाव पण मेन्शन केलेलं आहे, कोण चालवतंय, महानगरपालिका चालवते ते पण मेन्शन आहे. युनिव्हर्सिटी कोणती तर नाशिक युनिव्हर्सिटी. रिकॉग्नाइज कोणी केलेलं तर नॅशनल मेडिकल कमिशन न्यू दिल्ली या ठिकाणी केलेलं आहे. कॉलेज कॉन्टॅक्ट डिटेल्स पण या ठिकाणी दिले आहेत, तुम्ही जाऊ शकता त्यांना कॉल करू शकता. हॉस्टेल अॅकोमोडेशन नोटीस जी आहे ना फर्स्ट इयर MBBS स्टुडंटची ती पण या ठिकाणी मेन्शन आहे, तुम्ही हे पण या ठिकाणी रीड करू शकता. आणि गव्हर्नमेंटचा जो बॉन्ड आहे ना तो बॉन्ड कसा असणार आहे याची पण सगळी माहिती या ठिकाणी तुम्हाला
दिसून येणार आहे. नंतर तुमच्यासाठी काय नियम असतील ते नियम काय आहेत हे पण तुम्ही या ठिकाणी वाचू शकता. डॉक्युमेंट सबमिशन कसं करणं आहे, त्याचबरोबर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कसं असणार आहे, फीस तुम्हाला कशी पेमेंट करायची, कॅशमध्ये कोणती फीस द्यायची, डिमांड ड्राफ्ट मध्ये कोणती फीस द्यायची, सगळी माहिती या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल. जसं की कॅश सेक्शन मध्ये तुम्हाला 590 रुपये जे आहे ते ऍडमिशन फॉर्मची फीस द्यायची, ही या ठिकाणी 590 आहे. काही कॉलेज तुमच्याकडून 1,500 घेतील, काही कॉलेज तुमच्याकडून 2,000 घेतील. ही जी आहे ती कॉलेजनुसार व्हॅरी करते, ती पण आम्ही त्या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे. नंतर रिटेन्शन ऑफ ऍडमिशन मध्ये रिटेन्शन फॉर्म तुम्हाला कसा भरायचा आहे, काय असतं समजा हे पण तुम्हाला या ठिकाणी दिसेल. ऍडमिशन कॅन्सल पॉलिसी, जर तुम्ही ऍडमिशन कॅन्सल करताय समजा, जर तुमचं कॉलेज अपग्रेड होत आहे आणि तुम्ही ऍडमिशन कॅन्सल करताय तर 1,500 रुपये फीस लागते. आणि नंतर जर मी तुम्हाला सांगितलं की कट ऑफ डेटच्या नंतर कॅन्सल केल्यावर किती फीस लागते वरी मेन्शन केलेलं आहे ना, तर तेच रूल जे आहे ते तुम्हाला सर्व कॉलेजसाठी कॉमन बघायला भेटेल. जसा 2024चा कट ऑफ आहे कॉलेजचा ऑफिशियल, काही कॉलेजनं 2025चा टाकलेला असेल तर तो पण आम्ही या ठिकाणी ऍड केला. जसं तुम्ही ऑल इंडिया रँक बघू शकता त्या ठिकाणी एवढ्या ऑल इंडिया रँक पर्यंत जे आहे ते कॉलेज अलॉटमेंट झालेलं होतं या ठिकाणी. त्याचबरोबर हे जे आहे ते इथं तुम्हाला एससी कॅटेगरीमधून एवढा ऑल इंडिया रँक बघायला भेटेल जो की फर्स्ट विद्यार्थ्याचा होता. आणि हा सगळ्यात शेवटी अलॉटमेंट झालेला विद्यार्थी ओपन कॅटेगरीमधून बघू शकता 3005 ऑल इंडिया रँक होता आणि 7167 एवढा जो आहे तो सगळ्यात कमी रँकवाला मुलाचा जो आहे तो ऑल इंडिया रँक तुम्हाला बघायला भेटेल. 2024 मध्ये सगळ्यात हाय कट ऑफ होता. तर एवढा जर तुमचा स्कोर येत असेल तर तुम्हाला 100% हे कॉलेजचा अलॉटमेंट होऊनच जाईल, किंवा मग याच्यापेक्षा बेटर कॉलेज पण तुम्ही ऑर्डर सिलेक्ट करताय तर ते पण तुम्हाला मिळून जाईल. त्यानंतर पहा खाली जे आहे ते डॉक्युमेंटचे फॉर्मॅट पण या ठिकाणी बिलकुल मेन्शन केले, तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट हवेत, किती साईज मध्ये पीडीएफ हवी, समजा पीडीएफ बनवताय तर तुम्हाला किती साईज ठेवून आहे याची पूर्ण इन्फॉर्मेशन या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटेल, किंवा तुमचं इन्कम किती असायला हवं हा पण रूल या ठिकाणी जो आहे तो साफ मेन्शन केलेला तुम्हाला दिसून येईल. तर हे पूर्ण जे पीडीएफ आहे ते आम्ही या ठिकाणी मेन्शन केलं. जसं बघा पीडीएफची साईज यांनी मेन्शन केली की 600 KB पेक्षा कमी पाहिजे, तर या कॉलेजचा रूल आहे किंवा 600 KB पेक्षा कमी साईज तुम्हाला ठेवणं पडतंय. मी जी वरी जनरल साईज मेन्शन केली ती 300 KB होती. तुम्ही जर 300 KB खाली जर समजा पीडीएफ बनवत असाल तर कोणतं पण कॉलेज तुम्हाला या ठिकाणी 100% ऍक्सेप्ट करतं. एक तर तुम्हाला पीडीएफ फाईल देणं पडते किंवा जेपीजी फाईल देणं पडते, पॅनड्राईव्ह किंवा हार्ड डिस्क मध्ये तुम्हाला देणं पडतं. मोबाईलमध्ये कुठल्याही प्रकारे या कॉलेजमध्ये चालत नाहीये, यांनी या ठिकाणी साफ मेन्शन केलेलं आहे, हे पण तुम्हाला लक्षात ठेवून आहे. त्यानंतर बघा कॉलेजचं फी स्ट्रक्चर दिलंय त्यांनी ऑल इंडिया कोट्यामधून, हेच फी स्ट्रक्चर तुम्हाला या ठिकाणी खाली परत त्यांनी एक्सप्लेन केलेलं आहे. एमबीबीएसचं फी स्ट्रक्चर महाराष्ट्र स्टेट कोट्यामधून, आणि तुम्ही थोडं खाली आलात ना त्या ठिकाणी यांनी ऍडमिशन फॉर्मची फीस वगैरे तिथं मेन्शनच केलेलं आहे. या ठिकाणी जे काय तुम्हाला रिटेन्शन फॉर्म भरल्याच्या नंतर म्हणजे तुम्ही कॉलेज जॉईन केल्यापासून पुढे 15 किंवा 20 दिवसामध्ये जी फीस द्यायची असते ना, एलिजिबिलिटी फीस असेल किंवा इन्व्हॉल्वमेंट फीस असेल 3,200 रुपये, त्यानंतर स्टुडंटचा वेलफेअर फंड, हे जे अमाऊंट आहे ना ही अमाऊंट तुम्हाला कोणताही युट्यूबर कोणत्याही व्हिडिओमध्ये शेअर करणार नाहीये. ही फीस तुम्हाला ऍडमिशन झाल्यापासून पुढे 15 किंवा 20 दिवसामध्ये द्यायची असते. ती पण फीस या ब्राउचर मध्ये मेन्शन आहे आणि ते पण पीडीएफ जे आहे ते आम्ही या ठिकाणी या पीडीएफ मध्ये तुमच्याबरोबर शेअर करत आहोत. त्यानंतर तुम्हाला जे काही डीडी वगैरे बनवणं असतं ना तर ते डीडी तुम्हाला कोणत्या नावानं बनवणं आहे, काय बनवणं आहे ते पण आम्ही या ठिकाणी बिलकुल मेन्शन केलेलं आहे. ऍडमिशन कॅन्सलची फीस वगैरे तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल. जसं की यांनी सांगितलं बघा की तुम्हाला डिमांड ड्राफ्टच्या मार्फत जे आहे त्या ठिकाणी बनवणं आहे. आणि अशा प्रकारे मेडिकल फिटनेसचा फॉर्मॅट पण ऍड केलेला आहे. तर जेवढे काही सगळ्या गोष्टी आहेत, त्यानंतर हे जे बाकीचे डॉक्युमेंट आहेत ना जसं सर्टिफिकेट ऑफ कॉन्शन वगैरे जे आहे ते पण या ठिकाणी ऍड केलेले आहे. किंवा जसं तुम्ही हमीपत्र वगैरे बघताय बघा, हा स्टेटस रिटेन्शन फॉर्म आहे, त्याची पण पीडीएफ आम्ही तुमच्याबरोबर शेअर केलेली. जर कॉलेज तुम्हाला बोललं की तुम्ही स्टेटस रिटेन्शन फॉर्मची पीडीएफ स्वतः आणा, तर तुम्ही ह्या पीडीएफ मधून ह्याचा प्रिंट आउट करून जे आहे ते कॉलेजमध्ये त्याला पेनाने लिहून फिल करून देऊ शकता. डिक्लेरेशन वगैरे सगळं या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल. आणि नंतर एक हमीपत्र म्हणून राहता समजा, किंवा जसं तुम्हाला बेटरमेंट झाला आणि ऍडमिशन कॅन्सल करायचे नवीन कॉलेजमध्ये जाण्यासाठी, त्या ऍडमिशन कॅन्सलेशनचा फॉर्म जो आहे ना त्याचा पण फॉर्मॅट आम्ही या ठिकाणी मेन्शन केला. तुम्ही याला घरी पण एक वेळेस रीड करू शकता की काय काय आहे, कसे कसे रूल आहेत, किंवा मग ज्यावेळेस तुम्हाला कॉलेज मागेल त्यावेळेस तुम्ही याचा प्रिंट आउट करून त्या ठिकाणी बिलकुल सबमिट करू शकतात. त्यानंतर बाकीचे कॉलेज आहेत त्यांची पण सेम तुम्हाला या ठिकाणी जसं अँटी रॅगिंग ऍफिडेव्हिट वगैरे जे आहे ना तर त्याची पण पूर्ण माहिती कोणत्या ऍनॅक्च्युअल फॉर्मॅटमध्ये तुम्हाला बनवणं आहे, बॉन्ड काय असणार आहे, बॉन्ड किती रुपयाच्या ह्याच्यावर तुम्हाला बनवणं आहे, काय आहे याची पण पूर्ण डिटेल सविस्तर माहिती तुम्हाला या पीडीएफ मध्ये दिसत आहे. त्यानंतर पहा या ठिकाणी डॉक्युमेंट कोणते साईज मध्ये पाहिजे. जसं की तुम्ही युनिव्हर्सिटीकडे ऍप्लिकेशन फॉर्म भरताय म्हणजे तुमचं ऍडमिशन कन्फर्म झालं, तुमचं जे रजिस्ट्रेशन आहे सीईटीसीएल युनिव्हर्सिटी करतोय त्या कंडिशन मध्ये कोणकोणते डॉक्युमेंट तुमच्याकडे असायला हवे. जसं की पासपोर्ट साईजचा फोटोग्राफ असायला हवा, 1 MB खाली त्याची साईज असायला हवी, हे मेन्शन केलेलं आहे. तर ही पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला पीडीएफ मध्ये बघायला भेटेल. जर तुम्हाला गरज असेल, तुम्हाला जर इकडे तिकडे युट्यूबरचे व्हिडिओ बघायचे नसेल, किंवा तुम्ही जर कोणाकडे पेड काउन्सिलिंग जॉईन करत नसाल, किंवा कोणाकडे पेड काउन्सिलिंग पण जॉईन केली असेल पण तो जर माणूस तुम्हाला वैयक्तिक जे आहे ते मार्गदर्शन करत नसेल, तुमच्या प्रत्येक क्वेश्चनचे जे आहे ते आन्सर करत नसेल, किंवा डॉक्युमेंटचे फॉर्मॅट जर आहे ते तुम्हाला सेंड करत नसतील, तर त्या कंडिशन मध्ये तुम्ही आमची पीडीएफ
घेऊ शकता. तुम्हाला या पीडीएफ मध्ये जे आहे ते जेवढी इन्फॉर्मेशन हवी तेवढी सगळी इन्फॉर्मेशन मिळेल. आणि प्रत्येक कॉलेजचं ब्राउचर जे आहे ना ते ऑफिशियली 2026-27 त्यांनी अपडेट केलं की ते पण ब्राउचर आम्ही तुमच्यासोबत जे आहे ते जसं एक एक कॉलेज अपडेट करेल तसं तसं याच फीस मध्ये ते ब्राउचर आम्ही तुमच्यासोबत व्हॉट्सअपवर 100% शेअर करू. जर तुम्हाला ही पीडीएफ खरेदी करणं असेल तर स्क्रीनवर जो आम्ही नंबर दिला ना 7517858376 तर याच नंबरवर तुम्ही युपीआय न पेमेंट करा. याच नंबरवर तुम्ही व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट टाका, तुम्ही पेमेंटचा स्क्रीनशॉट टाका, तुमची कॅटेगरी टाका, तिथून पुढे 10 मिनिटांमध्ये तुम्हाला जी आहे ती ही पीडीएफ आम्ही शेअर करू. आणि नंतर जी काही पीडीएफ अपडेट केली जाणार आहे या वर्षीच्या ऍडमिशनसाठी ब्राउचर प्रत्येक कॉलेजनुसार तर ते ब्राउचर पण आम्ही तुमच्यासोबत जे आहे ते 100% शेअर करणार आहे. आणि तुमचे काही डाऊट असतील तर ते डाऊट पण तुम्ही जर मेसेज करून विचारले तर ते पण आम्ही त्या ठिकाणी 100% सॉल्व्ह करू. पहा ही एक आजची इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ होता जे की आम्ही बुकलेट बनवले जे तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आमच्यासोबत जोडून राहा. आणि जर तुम्हाला ही इन्फॉर्मेशन फ्री मध्ये हवी असेल तर आम्ही दररोज सकाळी 9 वाजता जे आहे ते याच युट्यूब चॅनलवर एक एक कॉलेजची इन्फॉर्मेशन याच फॉर्मॅटमध्ये तुमच्याबरोबर शेअर करू. तुम्ही दररोज सकाळी 9 वाजता येऊन चॅनलवर व्हिडिओ चेक करत राहा. तुम्हाला जे आहे ते त्या ठिकाणी एका कॉलेजचा व्हिडिओ भेटून जाईल. अशा प्रकारे जोपर्यंत चॉईस स्क्रीन चालू होत नाही तोपर्यंत सगळ्याच एमबीबीएस कॉलेजची इन्फॉर्मेशन आम्ही तुमच्याबरोबर शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करू. जर तुम्हाला पीडीएफ हवी असेल कॉलेजनुसार इन्फॉर्मेशनची किंवा येणाऱ्या अपडेटची किंवा मराठी लँग्वेजमध्ये काउन्सिलिंग प्रोसेस एकदम सोप्या भाषेमध्ये एक्सप्लेन करून हवी असेल तर तुम्ही आमचा टेलिग्राम ग्रुप किंवा व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा. तिथे आम्ही तुम्हाला ती इन्फॉर्मेशन 100% शेअर करू.